काय आंघोळ चालू आहे? मस्त वाटायला ना. नमस्कार मित्रांनो, आजच्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. आणि मी आज तुम्हाला खास व्हिडिओ दाखवणार आहे, तो म्हणजे रानातला रानमेवा. चला तर मग आता आपण बघूयात आमच्या घरासमोरचा. हे आहे जांभळीचं झाड. कसं आहे मित्रांनो? काय आंघोळ चालू आहे? मस्त वाटायला ना, थंडगार पाणी. ओय, कसं वाटायलंय? इकडं बघ इकडं. अरे 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 अरे, बंद केलं तुझं पाणी, बंद केलं. हे बघा मित्रांनो, हे जे जांभळीचं झाड आहे ते आमच्या घरासमोरचं आहे. आणि साधारणतः एक 25 वर्षापूर्वी आमच्या आईनं हे झाड लावलेलं होतं. अगदी छोटंसं रोपटं होतं, ते रोपटं लावलेलं आहे. आणि आमच्या आईने हे झाड मोठं करण्यासाठी भरपूर कष्ट घेतलेले आहेत. विशेष म्हणजे हे झाड एकदा सोडून दोनदा जमीन उद्ध्वस्त झालं होतं. म्हणजे वाऱ्यावादळानं ते लहान असताना पडलं होतं. आणि ह्याला आमच्या आईने अथक परिश्रम घेऊन हे झाड वाढवलेलं आहे. आणि आज हे झाड इतकं मोठं झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण हे झाड जांभळाने लकडलेलं आहे. आणि विशेष म्हणजे दुःखाची बाब अशी आहे मित्रांनो, की आज हे झाड मोठं झालेलं असताना आज आमची आई इथं हयात नाही. ते तर ह्या झाडाकडे बघितलं की आम्हाला आमच्या आईची आठवण येते. तर मित्रांनो बघा, हे झाड इतकं यावर्षी लकललेलं आहे की भरपूर प्रमाणात जांभळं लागलेले आहेत. आणि तुम्ही बघा, झाडाची उंची वाढलेली असल्यामुळं जरा काढणं पण कठीण आहे. आणि रोज वाऱ्याने घराच्या समोर अगदी अंगणात प्रांगणात जांभळं पडले आहेत. चला तर मग आता आपण बघूयात, खाऊयात मस्तपैकी या वर्षीचा रानमेवा जांभळं. हे कसलं खतरनाक जांभळं हा, लाल भडक. ते तुम्हाला देत नसतं, पण मी एकटा एकटा इकडे खात असतो वरी झाडावरच उभारून.
हे खतरनाक जांभळे रे. ए तुम्हाला देत नसतो मी. ए यार पाडचाल रे मला. ही बघा ही आमची बच्चे कंपनी हो का बघा. काय मला जांभळं काढू दे नाहीत काय नाही मध्ये मध्ये करायला ते. कसं आहे एक तर जांभळं खायला मिळालं नाहीत. ह्या वर्षी भरपूर जांभळं आलेत. खावं म्हणलं तर ही लेकरं कुठं जमू दे झाली. हवा येऊ द्या हवा येऊ द्या. हवा येऊ द्या हवा येऊ द्या. हा